नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज एक छानशी बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे. बोधकथा ह्या नेहमी फॉरवर्ड केलेल्या असतात. त्या कुणी कुठल्या लेखकाने लिहिलेल्या आहेत हे काही त्याच्याखाली लिहिलेलं नसतं. अशीच एक बोधकथा मला फॉरवर्ड झालेली मी तुम्हाला ऐकवत आहे. तर नक्की ऐका शेवटपर्यंत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा, एके दिवशी एका जंगलामध्ये एक माकड आणि त्याची मैत्रीण काय करत होते तर गप्पा मारत होते. मैत्रीण म्हणजे आता ऑब्वियसली माकडीनंच असणार. आणि ते दोघंजणं गप्पा मारत असतात. गप्पा मारत असताना त्यांना आकाशातून एक आकाशवाणी ऐकायला येते. त्या आकाशवाणीमध्ये मधून एक आवाज येतो की जो कोणी आत्ताच्या आत्ता या नदीमध्ये उडी मारेल तो काय होईल, राजकुमार किंवा राजकुमारी होऊन नदीच्या बाहेर येईल. आणि मग माकड काय करत बसतो, विचार करत बसतो की करू की नको, करू की नको, करू की नको, होईल का नाही, काही चुकीचं तर होणार नाही, वाईट तर होणार नाही, असा विचार करत करत तो बसतो. परंतु माकडीन काही विचार करत नाही. पटकन ती काय करते, नदीच्या पाण्यात उडी मारते. आणि माकड अचंबित होतो, म्हणतो अगं अगं तुला कळतं का, कशाला उडी मारलीस पाण्यामध्ये. पण तितक्यात काय होतं तर माकडीने एक राजकुमारी बनून सुंदर अशी नदीच्या बाहेर येते. मग ती त्या माकडाला म्हणते की अरे वेड्या, तुला काही कळतं का, अरे मी जरी नदीत उडी मारली असती तर मी माकडीनहून तरी बाहेर आले असते ना. असं थोडंच आहे की दुसरं काही झालं असतं. हां, बघ तू वेळ काय केलास, वेळ विचार करण्यातच घालवलास, विश्वास ठेवला नाहीस, तू आतल्या आवाजावर विश्वास ठेवला नाहीस. आकाशवाणी म्हणजे तरी काय, तर आतलाच आवाज आहे. आणि त्या आतल्या आवाजावर तू विश्वास ठेवणार नाहीस आणि तू माकडच राहिलास आणि मी राजकुमारी झाली, असं ती माकडीन त्याला म्हणते. आपल्याही बाबतीत मंडळी असंच होत असतं की अनेक गोष्टींची चाहूल, चांगल्या वाईट गोष्टींची आपल्याला चाहूल लागलेली असते. अनेक चांगल्या संधी आपल्याला चालून आलेल्या असतात. परंतु आपण शंका घेतो मनामध्ये आणि विचार करत करत काय होतो, ती वेळ निघून जाते आणि मग पश्चाताप करायची पाळी आपल्यावर येते. तर जास्त विचार न करता, विचार करा. तुम्ही म्हणाल की न विचार करता समजा त्या माकडीनीला मगरीने खाल्लं असतं, तर हे असे चुकीचे विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करा. आणि पॉझिटिव्ह विचार केले की व्हायब्रेशन्स पण पॉझिटिव्ह क्रिएट होतात आणि त्याच्यातून चांगलंच बाहेर येतं. मनाची ताकद ही सगळ्यात मोठी ताकद आहे बघा. अनेक आजारातून सुद्धा बघतो आपण की कितीतरी म्हणजे असाध्य रोगातून सुद्धा काही काही जण फक्त मनाच्या ताकदीमुळं आजारातून किंवा त्या चुकीच्या गोष्टीतून काय होतात, बाहेर पडतात. तर आतला आवाज म्हणजे आकाशवाणी म्हणजे तरी काय, तर आतला आवाजच आहे. तर आतला आवाज ओळखायला शिका. बघा, कधी चांगल्या वाईट घटना घडणार असतील तर आपल्याला 4-5 दिवसापासूनच चांगलं वाटत असतं, हुरहुर लागलेली असते, उदास वाटत असतं आणि त्याच्यावरून आपण ठरवतो की नाही की नक्की काहीतरी घडणार आहे म्हणून. तसंच आहे. तर आतल्या आवाजाकडं लक्ष द्या, मेडिटेशन करा, चांगलं राहा, चांगलं बोला, चांगले व्हायब्रेशन्स क्रिएट करा, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडतील असं मला नक्कीच वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कळवा. ही कथा आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.